पुण्यातील वाघोली परिसरातून एक अशी घटना समोर आली आहे जी ऐकून कुणाच्याही अंगावर काटा येईल. आईचं प्रेम, माया, संरक्षण याच नात्यालाच काळीमा फासणारी हृदयद्रावक कहाणी आहे. जन्म देणाऱ्या आईनेच आपल्या पोटच्या मुलाचा गळा चिरून निर्घुण खून केला आणि दुसऱ्या मुलीवरही मृत्यूचा घाव घातला. नेमकं काय घडलं? आईने हे टोकाचं पाऊल का उचललं? आणि वाघोलीतील सलग 2 दिवसात घडणाऱ्या भीषण घटनांमागे काय कारण आहे? संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी उमेश शेटणारे. आपण पाहता विदर्भ लाईव्ह. पुण्याच्या वाघोली परिसरातील BAIF रोड परिसरात ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सोनी संतोष जायबा नावाच्या एका महिलेने आपल्या 2 मुलांवर प्राणघातक हल्ला केला. रागाच्या भरात किंवा मानसिक तणावातून सोनी हिने आपला 11 वर्षाचा चिमुकल्या मुलगा सायराज संतोष जायबा याचा धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घुण खून केला. आईच्या हातून झालेल्या या क्रूर हल्ल्यात सायराजचा जागीच मृत्यू झाला. इतक्यावरही तिचा संताप थांबला नाही. त्यानंतर तिने आपल्या 13 वर्षाची मुलगी धनश्री हिच्यावरही जीवघेणा हल्ला चढवला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेली धनश्री गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. जायबा कुटुंब मूळचं नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील असून रोजगारासाठी पुण्याच्या वाघोली परिसरात वास्तव्यास होते. नेहमीप्रमाणे घरात सुरू असलेल्या आयुष्यात अचानक असा रक्तरंजित प्रसंग घडल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. घटनेची माहिती मिळताच वाघोली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी आई सोनी जायबा हिला ताब्यात घेतले आहे. मात्र एका आईने आपल्या पोटच्या मुलांवर इतका क्रूर हल्ला का केला याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कौटुंबिक वाद होता का? आर्थिक अडचणीमुळे हे टोकाचं पाऊल उचलण्यात आलं का? ही मानसिक तणावातून घडलेली ही घटना आहे. या सर्व शक्यतांचा पोलीस कसून तपास करत आहे. विशेष म्हणजे वाघोली परिसरात गेल्या 48 तासात घडलेली ही दुसरी मोठी गंभीर घटना आहे. सलग होणाऱ्या गुन्हेगारी प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. आईचं प्रेम जगात सर्वात सुरक्षित मानलं जातं, मात्र जेव्हा त्याच नात्याचं रूप अशा क्रूर हत्ये बदलतं तेव्हा समाजाला हादरवून टाकतं. या प्रकरणाचा तपास सुरू असून पुढील घडामोडींसाठी विदर्भ लाईव्ह सोबत जोडलेले रहा.